श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड मराठी विभागातील सर्जनशील प्राध्यापक आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळातील कविता वाचन हा उपक्रम घेण्यात आला। या उपक्रमामध्ये अनेक मान्यवर कवींचा सहभागही नोंदविण्यात आला। खरं तर मान्यवर कवींचे मनपूर्वक आभार। त्यांच्या कवितेचा आस्वाद आम्हाला चखायला मिळाला। जसे आई आणि बाळाचे नाते, जसे गुरु आणि शिष्याचे नाते, तसेच कवी आणि शब्दांचे नाते। खरोखरच कवींच्या कविता कानावरती पडताच कवितेचा अर्थ, कवितेचं सौंदर्य, तिचे रूप, कविता म्हणजे नेमकी काय, जशी दुधावरची साय तशीच जन्म देणारी आहे। ते म्हणतात ना, कणा कणातून ज्ञान वेचून प्रबुद्ध हो मानवा। अगदी त्याच पद्धतीने आम्हाला प्रबुद्ध करण्याचं काम कवींनी आपल्या कवितेतून केलं आहे। कोरोना काळातील कविता वाचन या उपक्रमाबरोबरच कोरोना काळातील कविता वाचनाची साध, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हाही उपक्रम घेण्यात आला। सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव दीक्षा गायकवाड, BA द्वितीय वर्ष, इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको, नवीन नांदेड। कोरोना काळातील कविता वाचनाची साध, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा उपक्रम केवळ उपक्रम नव्हे, तर विद्यार्थ्यांना व्यक्त होता यावं, विद्यार्थ्यांमधला आत्मविश्वास वाढावा, एक जिद्द तयार व्हावी, यासाठी केला गेलेला प्रयत्न होय। कवी म्हणतात काळजात झालेल्या आगेची राख, काळजात झालेल्या आगेची राख जेव्हा शब्दाद्वारे बाहेर पडते ती कविता। काळजात झालेल्या आगेची राख जेव्हा शब्दाद्वारे बाहेर पडते ती कविता। अनुभवातून आलेले शहाणपण, अनुभवातून आलेले शहाणपण जेव्हा कागदावर उतरू लागते ती कविता। जगाने साथ सोडली असताना जेव्हा हातात पेन घेतला जातो ती कविता। अशाच काही मान्यवर कवींच्या कवितांना प्रतिसाद म्हणून जमेल तेवढ्या मोडक्या आणि तोडक्या शब्दामध्ये तुम्हासमोर ठेवण्याचा प्रयत्न करते। पहिले कवी आहेत अविनाश भारती, दुसऱ्या कवयित्री आहेत भाग्यश्री केसकर आणि तिसरे कवी आहेत मनोज बोरगावकर, ज्यांची ओळख कीर्तनकार, हास्यकवी, तुफान कॉमेडी, वक्ता, हृदयाचा ठोका चुकवणारे कीर्तन ज्यांच्या मुखातून बाहेर पडते आणि सरळ काळजाला भिडते, असे खणखणीत विचार तरुणाईपासून ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांचा सतत प्रयत्न असतो, असे तरुण तेजांकित अविनाश भारती सर। खरं तर सरांची पहिली कविता कानावरती पडताच अंगावरती अक्षरशः शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत अशी कविता, ते म्हणजे जीवन झाले ओझे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाचे ग, जीवन झाले ओझे ग। खरंच सर तुमची ही कविता जीवनातलं अस्तित्व आणि अस्तित्वातलं जीवन उलगडून दाखवणारी होती। आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना व्यक्ती नुसतं जगावं म्हणून जगत नाही, तर आयुष्य जगत असताना जीवनात कित्येक अडचणीचा पाऊस हा नेहमी बरसत असतो। फरक फक्त एवढाच, कोणी जास्त चिंब होतं तर कोणी अर्धवट भिजतं। कधी कधी तर जीवन जगत असताना अचानक ज्वालामुखीचा उद्रेकही येतो, माणूस कंटाळतो आणि म्हणून माणसाचे जीवन ओझे झाल्यासारखे वाटायला लागते। ज्या मातीमध्ये, ज्या भुईमध्ये दिवस रात्र कष्ट करतो, झुरतो, हाडाचे मणी व रक्ताचे पाणी होईपर्यंत नेहमी सतत झुरत असतो, आणि एक दिवस त्याच मातीमध्ये विरघळून जातो, असा माझा शेतकरी राजा। कोणी परिस्थितीमुळे, कोणी कर्जामुळे,
तर कोणी जात, धर्म, पंथ, परंपरा, समाज, आणि ज्या समाजामध्ये आपण राहतो ना, त्याच समाजाचा महत्वाचा पॉइंट म्हणजे माणूसच माणसाचा शत्रू. यामुळे माणसाला माणसाचे जीवन ओझे वाटायला लागते. जेव्हा अचानक अशा कित्येक अडचणींचं चक्रीवादळ जीवनात येतं ना, तेव्हा जीवन खरंच ओझे झाल्यासारखे वाटते. खरं तर सरांच्या या पहिल्या कवितेला मानाचा मुजरा. दुसऱ्या कवयित्री आहेत भाग्यश्री केसकर. त्यांची कविता सई सखे. आईनंतर जिच्याजवळ आपण व्यक्त होतो ती मैत्रीण. आईनंतर जिच्याजवळ आपण व्यक्त होतो ती मैत्रीण. मनातले काही बाई जिला सांगावसे वाटते ती मैत्रीण. अडचणीच्या वेळेस फार जवळची वाटायला लागते ती मैत्रीण. दुःख सुख व्यक्त करण्याचं एकमेव साधन ते म्हणजे मैत्रीण. मैत्रीण या नात्यामध्ये जितका गोडवा आहे ना, तितकाच गोडवा मॅडमच्या शब्दातून, त्यांच्या आवाजातून व्यक्त होताना दिसून येत होतं. मॅडमची कविता कानावरती पडताच मैत्रिणींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही अशी कविता सई सखे. त्या सखीबद्दल मनामध्ये असणारे भाव व्यक्त करताना लिहिल्या गेलेली ही कविता. मॅडमच्याही आयुष्यामध्ये एक सखी होती जी शब्दांद्वारे व्यक्त होताना आपल्याला दिसतेय, कागदावरती उमटतीये ती सखी. खरंच एक आईनंतर तीच असते जिला आपण फार जवळची मानतो, जिच्याजवळ मन मोकळ्यापणाने बिंदास मोकळं होतो, जणू गगनात उंच भरारी घेतोय असंच फील व्हायला लागतं. तिच्याजवळ व्यक्त झालं ना की फार सुकून मिळतो मनाला, फार बरं वाटायला लागतं. दिल खुलास, कोणत्याच पद्धतीचा विचार नाही, कोणताच प्रश्न डोक्यात येणार नाही. जेव्हा तिच्याजवळ व्यक्त होऊ ना, तेव्हा व्यक्त होत राहतो. आईनंतरची ती म्हणजे मैत्रीण. लहानपणापासून ते आयुष्याचा शेवट येईपर्यंत सतत मैत्रिणींच्या सहवासात आपण राहतो. जर मैत्रीण आयुष्यात नसेल ना, तर जीवन असं अधुरं वाटायला लागतं. मैत्रीण ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते म्हणजे असतेच. मैत्रीण हे एकमेव असं साधन आहे जिच्याजवळ आपण व्यक्त व्हायला लागतो. मनामधले सगळे सिक्रेट, सगळे प्रश्न, त्या प्रश्नांचं उत्तर मिळो अथवा न मिळो, पण ते प्रश्न तिच्याजवळच मांडावेसे वाटतात. ती जर सोबत नसेल ना, तर त्या दिवशी करमत नाही. ती जर जेवत नसेल ना, तर आपणही जेवण करत नाही. डब्बा कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये नेलेला मैत्रिणींसोबत मस्त बसून चखायला लागतो. किती गोडवा असतो मैत्रिणी नात्यामध्ये. अगदी लहान मुलांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांनाच मित्र आणि मैत्रीण असतात. मुलं मुलांजवळ, मुलींजवळ व्यक्त व्हायला लागतात. हे गोडवा त्या नात्यातला, हे आपुलकी त्या मैत्रीतली मॅडमनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या शब्दातून मांडली आहे, रेखाटली आहे. खरोखरच जेव्हा मॅडम ह्या कविता सादर करत होत्या, तेव्हा ती कविता म्हणून ऐकली नाही, तर ती शब्द म्हणून कानावरती पडले नाहीत, तर खरोखरच त्यांच्या आयुष्यात एखादी सखी आहे की काय, आणि ती सखीच आमच्याशी मांडतायत की काय, त्या सखीबद्दलचं असणारं प्रेम हे आमच्याजवळ व्यक्त करतायत की काय, असंच वाटायला लागतं. आणि ती सखी कागदावरती शब्दाद्वारे उमटायला लागते, जी की आमच्या कानावरती पडली.
आणि तशीच एक सखी प्रत्येकांच्या आयुष्यात असते. अगदी लहानपणापासून ते वरिष्ठांपर्यंत प्रत्येकांच्या आयुष्यात अशी सखी असते म्हणजे असतेच. आणि त्या सखीचं वर्णन करणारी ही कविता अतिशय उत्तम वाटली. आणि खरं म्हणजे तुमचा आवाज अगदी भावूक होता, भावूक. म्हणजे जेव्हा कविता ऐकायला लागले तेव्हा असं वाटायला लागलं की मी पुन्हा रिपीट ऐकू. खूप गोड आवाज, खरंच खूपच गोड. तिसरे कवी आहेत मनोज बोरगावकर. सरांची कविता आहे मी माझ्या आईचा मुलगा. मी माझ्या आईचा मुलगा या कवितेतून सरांनी 2 मुलांची तुलना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली आहे. आज आपण पाहतो 20% मुलं असे आहेत ज्यांना आईवडिलांची किंमत आहे. 80% मुलं असे आहेत ज्यांना आईवडिलांशी काहीच आणि कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये. आपण पाहतो कित्येक मुलं आईवडिलांना घराबाहेर हाकलतात. अनेक मुलं अशी आहेत ती आईवडिलांना मारतात देखील. असे कित्येक आईवडील आज आश्रमामध्ये पाहण्यास मिळतात. अहो, ज्या आईने 9 महिने 9 दिवस एक कळा सोसून ज्याला जन्म दिला, स्वतःच्या छातीचे दूध पाचून त्याच्यामध्ये वाघासारखे बळ दिले, त्या आईला आज किंमत उरली नाहीये. त्या आईचा आज तिरस्कार केला जातोय. त्या आईला आज रस्त्यावरती फेकल्या जात आहे. ज्या आई वडिलांमुळे जो मुलगा आज वेगवेगळ्या आणि उच्च अशा पदावर आहे, त्याच आईवडिलांची किंमत आजकालची मुलं करत नाहीयेत. हे कवींनी आपल्या कवितेतून खूप उत्तम पद्धतीने रेखाटलं आहे. पूर्वी मुलांना आई पाहिजे होती. कोण? आई. आता मुलांना एक मैत्रीण पाहिजे. पूर्वी मुलांना प्रत्येक ठिकाणी आई हवी होती. कोण? आई. आता मुलांना प्रत्येक ठिकाणी तिचा मेसेज हवाय. पूर्वी मुलांना आईचं तोंड बघितल्याशिवाय, आई जवळ असल्याशिवाय झोप लागायची नाही. आणि आज व्हिडिओ कॉल आल्याशिवाय झोप लागत नाही. ही आजची परिस्थिती. पूर्वीचा मुलगा आणि आत्ताचा मुलगा ह्या 2 मुलांची तुलना सरांनी मी माझ्या आईचा मुलगा या कवितेतून अतिशय उत्तम पद्धतीने मांडली आहे. पूर्वी मुलं आईजवळच खेळायचे. अगदी म्हातारे जरी झाले ना तरी आई वडिलांना कधी सोडायचे नाही. त्यांचा तितकाच सन्मान करायचे. आणि आज मुलं मोठे होतात. मोठे म्हणजे किती? जास्तीत जास्त 16 ते 17 ह्याच वयामध्ये असताना आई नकोशी वाटायला लागते. बापाशी बोलताना जणू फुटाने फुटत आहेत असं फटाफट बोलायला लागतात. आई वडिलांची किंमत आता मुळीच कळत नाहीये. अर्थातच ती राहिलीच नाहीये, कारण अशा मुलांनी ती ठेवलीच नाहीये. म्हणून आई वडिलांना देखील आता मुलांवरती विश्वास राहिलेला नाहीये. कोणता मुलगा कोणत्या क्षणी घराबाहेर हाकलेल, कोणता मुलगा कोणत्या क्षणी मारेल, कोणता मुलगा कोणत्या क्षणी आश्रमामध्ये नेऊन सोडेल. पण तरीही आईचं प्रेम अनंत आहे, कधीच न संपणार. आणि त्याच आई वडिलांना आज कवडीची म्हणतो ना आपण, कवडीचीही किंमत राहिलेली शिल्लक नाहीये. म्हणून खरोखरच ह्या कवितेतून आई वडिलांचं महत्त्व, पूर्वीचा मुलगा आणि आताचा मुलगा, ती परिस्थिती आणि ही परिस्थिती
कशी आहे याची तुलना सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली. तसेच तिन्ही मान्यवर कवींचे मनपूर्वक आभार, तसेच खूप खूप स्वागत. आणि मला मान्यवर कवींच्या कवितांना प्रतिसाद म्हणून थोडक्यात बोलण्याची संधी दिली आणि माझ्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये ते तुम्ही ऐकतही आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.